नमस्कार आणि हाय हॅलो. मी नवीन एपिसोड घेऊन श्रिया तुमच्यासमोर हजर. तुम्हाला टेरेस गार्डन ही संकल्पना प्रत्येकाला माहीत असते, पण कसं करायचं, काय करायचं याबद्दल जर काही माहिती हवी असेल तर माझा आजचा एपिसोड नक्की बघा. हे आहे आनंदवन बंगला. येथील आहे देवलापूरकर कुटुंब. देवलापूरकर पती-पत्नी खूप सामाजिक उपक्रम करतात. जनस्वास्थ्य दक्षता समिती याचे खूप छान पद्धतीनं काम करतात आणि टेरेस गार्डननी तितक्याच आपुलकीनं त्याचं काम करतात आणि आपल्या घरापासूनच त्यांनी टेरेस गार्डनची सुरुवात केली. आत्ता माझा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार सर, गप्पांना सुरुवात करूया. आणि तुमचं पूर्ण नाव सांगा. मी दीपक देवलापूरकर. सर, आपलं काम काय होतं? मी आरोग्य खात्यात काम करत होतो, कुष्ठरोग क्षेत्र. आणि आता 2014ला रिटायर झालो. आणि पूर्ण वेळ सामाजिक कार्य. सर, आपण एक आता काम करता जनस्वास्थ्य दक्षता, त्याबद्दल आम्हाला सांगा. ज्यावेळेला कुष्ठरोगांच्या मध्ये काम आम्ही करत होतो तो मोठा सामाजिक प्रश्न होता. कारण कुष्ठरोग झाल्यानंतर विकृती यायची आणि त्यामुळे सामाजिक घृणेमुळं विस्थापित व्हावं लागायचं. एकतरी दवाखान्यात राहायचे, नाहीतर झोपडपट्टीत राहायचो. असा तो काळ. आणि तिथेच आम्ही त्यांना एकत्रित करण्याचं काम केलं. महाराष्ट्र राज्य पातळीवर संघटना उभी केली. आपल्या शेंडापारच्या झोपडपट्टीमध्ये काम केलं आणि दवाखान्यामध्ये माझं रेग्युलर सरकारी काम. हळूहळू कुष्ठरोगाच्या प्रश्नाची तीव्रता कमी झाली. कारण लवकर निदान आणि प्रभावी औषधोपचार यामुळे कुष्ठरोग बरा होऊ लागला. विकृती यायचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे सामाजिक प्रश्न तुलनेने कमी झाले. आता जो राहिला आहे तो प्रश्न, तो जे काही वृद्धापकाळातले जे लोक आहेत त्यांचा प्रश्न राहिलेला आहे. पण नवीन कोणी लहान मुलं कुष्ठरोग झाला आहे आणि विकृती आली आणि झोपडपट्टीत राहावं लागलं असं नाही आहे. मग ते प्रश्न कमी झाले, पण अन्य प्रश्न आम्हाला तीव्रतेनं प्रखर वाटू लागले. उदाहरणार्थ व्यसनाधीनता. मुलांच्या मध्ये किशोरवयामध्ये जे व्यसनं लागायला चालू झाली, मग ते गुटखा असेल, तंबाखू, दारू अशी वेगवेगळी व्यसनं. आणि त्यामुळे ते मुलं तरी उद्ध्वस्त होतातच आणि कुटुंब आणि समाज देखील उद्ध्वस्त होतो. बरोबर आहे. आणि व्यसनाधीन झालेल्या माणसाला व्यसनमुक्त करणं त्याचं खूप अवघड जातं. पण व्यसनाधीन होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आणि ते प्रयत्न आम्ही शालेय जीवनापासून करायचं ठरवलं. आणि मग ह्या जनस्वास्थ्य अभियानाअंतर्गत दरवर्षी जवळजवळ 800 माध्यमिक विद्यालयातून जनस्वास्थ्य अभियान राबवलं जातं. ज्यामध्ये रोज एक दिवसाचा कार्यक्रम असतो. म्हणजे प्रतिज्ञा घेणे, जनस्वास्थ्य प्रतिज्ञा घेणे. नंतर किशोरवयामध्ये लैंगिक समस्या ज्या असतात त्याबाबतीत दक्षता नेमकी काय घ्यायची. नंतर गंभीर जे आजार आहेत त्यामध्ये कुष्ठरोग, क्षयरोग किंवा आणखी कीटकजन्य आजार म्हणजे डेंग्यू वगैरे होतात तर त्या बाबतीत दक्षता नेमकी काय घ्यायची. आणि स्वच्छतेच्या संदर्भात फक्त स्वच्छता पाळणे एवढंच नाही आहे त्याच्यामध्ये. पण आता इथं आपण पाहिलं ज्यामध्ये टेरेस गार्डन असेल, फळझाडे लागवड असेल, कचऱ्यापासून खत निर्मिती असेल, सांडपाण्याचा पुनर्वापर असेल, पावसाचं पाणी साठवून ते प्यायला आणि स्वयंपाकाला कसं वापरायचं त्या बाबतीत. तर या बाबतीत प्रबोधन त्या काळामध्ये केलं जातं. तर जनस्वास्थ्य अभियानाअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये एक आठवडा कार्यक्रम राबवले जातात. ज्यामध्ये जनस्वास्थ्य प्रतिज्ञा, नंतर किशोरवयामध्ये ज्या लैंगिक समस्या आहेत त्या बाबतीत नेमकी दक्षता काय घ्यायची, गंभीर आजार आहेत मग कुष्ठरोग, क्षयरोग किंवा डासापासून होणारे जे वेगवेगळे आजार आहेत त्या बाबतीत दक्षता नेमकी काय घ्यायची. नंतर शेवटच्या दिवशी मानवी साखळी असते. मानवी साखळी म्हणजे एकाच दिवशी एकाच वेळेला कमीत कमी 2 ते 2.5 लाख मुलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपापल्या शाळेच्या प्रमुख रस्त्यावर व्यसनांच्या विरोधात घोषणा देत उभी असतात. जे व्यसन विरोधी मानवी साखळी आम्ही असं म्हणतो. आणि गेली जवळजवळ 2000 सालापासून आम्ही ते चालू केलं आणि 25 वर्ष सलग अशा पद्धतीनं अभियान, हे भारतात एकमेव उदाहरण आहे. तर हे आमचं अभियान चालवलं जातं. तर हे जनस्वास्थ्य दक्षता समितीमार्फत हे केलं जातं. दुसरा प्रश्न आहे तो गांभीर्यानं ग्लोबल वॉर्मिंगचा.
आज ग्लोबल वॉर्मिंगमुळं जे काही दुष्परिणाम संपूर्ण जगाला भेडसावतात. उदाहरणार्थ ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळं जे तापमान वाढ होते त्यामुळे बर्फाचे साठे वितळत चाललेले आहेत आणि अनेक बेटं नष्ट झालेली आहे. आणि भविष्य काळामध्ये समुद्रकिनाऱ्यावरची सर्व मोठी शहरं, त्यामध्ये मग मुंबई असेल, तिकडे कलकत्ता असेल, चेन्नई असेल आणि जगभरातले शहरं, मोठी शहरं, ही शहरं आज नाही उद्या बुडणार आहेत. हवामानामध्ये टोकाचे बदल, म्हणजे उष्णता वाढली तर एवढी वाढते की लोक उकळपळून मरतील, थंडी वाढली तर एवढी वाढते की लोक काकडून मरतील, पाऊस पडला तर एकाच ठिकाणी एवढा पडतो की जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल आणि एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडला तर गवताची काडी देखील उगवून येणार नाही. आणि हे सर्व ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं. आणि ग्लोबल वॉर्मिंग कशामुळं तर आपण सर्वजण प्रदूषण करतो त्या प्रदूषणामुळं. पण ग्लोबल वॉर्मिंगचं दुष्परिणाम जाणवायला लागलेत लोकांना, लोक चर्चा पण करत आहेत, राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉन्फरन्सेस देखील होतात. आणि या सगळ्याचा परिणाम काय आहे तर याबाबतीत काय करायचं, मग ही करण्याची जबाबदारी आपण कोणावर ढकलतो, ही सगळी सरकारवर. या सरकारने बघावं, मी काय करावं हा कोणी स्वतः प्रश्न विचारतं का? बरोबर आहे. हा कोणी विचारत नाही. तर हा प्रश्न स्वतःला आता विचारला पाहिजे, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आता वैयक्तिक पातळीवर आपण ग्लोबल वॉर्मिंग पूर्णपणे थोपवू शकणार नाही, आपण थांबवू शकणार नाही, पण निदान त्याची तीव्रता तरी कमी करू शकतो. जर प्रत्येकाने केलं तर आपोआपच त्याचं प्रतिबिंब गावामध्ये उमटतं आणि संपूर्ण देश पातळीवर उमटतं. आणि यासाठी मग काय केलं पाहिजे हा प्रश्न इथे आमच्या घरी अगोदर आपण सुरुवात केली पाहिजे. त्या दृष्टीने इथे प्रश्न विचारण्याचा सुरुवात केला. पहिला प्रश्न असतो तो जो गावाला भेडतो तो गावातल्या कचऱ्याचा. आपण काय करतो, गावातला कचरा हा कोण निर्माण करतं तर आपणच निर्माण करतो. पण ज्यावेळेला आपल्या पोटात कचरा आहे, आपल्या घरात कचरा असतो, तोपर्यंत मालकी मात्र माझी असते आणि फेकून देते त्यावेळेला कशी काय ग्रामपंचायतीची मालकी. तर ही जबाबदारी आपणच स्वीकारली पाहिजे, जो कचरा निर्माण करतो तो. आम्ही इथे काय केलेलं आहे की इथंही विटाचं कुंड केलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 कप्पे केलेले आहेत, एक भरला की दुसरा वापरतो, ओलसर ठेवले की त्याचं खत होतं आणि ते झाडांना वापरतो. अशा 3 टप्प्यामध्ये आहे. म्हणजे आमच्या वरच्या मजल्यावरचा देखील कचरा साठवतो वेगळा, मधल्या कप्प्यामध्ये मधल्या मजल्यावरचा वेगळा आणि खालचा खाली, आणि हा सगळा जे खत होतं आणि ते आम्ही झाडांना वापरतो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 24 फळझाड आहेत, आवळ्यापासून फणसापर्यंत, हे सगळं कचऱ्यापासून केलेलं आहे. टेरेसवर हा सगळा भाजीपाला पिकवलेला आहे, तो देखील आपल्या कचऱ्यापासून, म्हणजे कीटकनाशकं न वापरता आणि रासायनिक खतं न वापरता. बरोबर आहे. असं जर केलं तर प्रत्येकाने जर केलं तर गावातल्या कचऱ्याचा प्रश्न राहणार नाही. प्रत्येकाला एवढी जागा असते असं नाही आहे, परंतु किमान एखादे मिरचीचं रोप लावता येईल की नाही, रोजच्या पोह्याला किंवा उपीठाला कमी पडणार नाही. एखादे टॅमॅटोचं रोप लावा, टॅमॅटोचं रोप लावलं तर रसरशीत ताजे टॅमॅटो आणून आपल्या स्वयंपाकात वापरले तर तो जो आनंद आहे तो आवर्णनीय असतो. आणि एकदा आनंद निर्माण किंवा मिळायला चालू झाला की आपोआपच मग त्याची संख्या वाढेल आणि अधिक आपण झाडं किंवा भाजीपाला लावू शकतो. तर हे प्रत्येकाने जर केलं तर गावातल्या कचऱ्याचा प्रश्न राहणार नाही. आणखी गावचा प्रश्न एक भेटतो तो म्हणजे सांडपाण्याचा. आपण सांडपाणी गटारीमध्ये सोडतो आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आपल्याकडे गटारी स्लोपमध्ये नसतात, पण हेच जर पाणी शोषखड्ड्यामध्ये जर मुरवलं तर आम्ही जे शोषखड्ड्यामध्ये मुरवलं त्यामुळं आजूबाजूच्या झाडांच्या मुळांना उपयोग झाला, नंतर दारामध्ये अजिबात घाण नाही आणि जमिनीतली लेवल, पाण्याची जी लेवल आहे ती पाण्याची लेवल वाढायला मदत झाली. असं जर प्रत्येकाने केलं तर आपोआपच ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होईल आणि गावातला गटारीचा प्रश्न राहणार नाही, म्हणजे सांडपाण्याचा प्रश्न राहणार नाही, कारण हेच पाणी पुढे नदीमध्ये मिसळतं. बरोबर आहे. तिसरं जर आम्ही जे केलं ते शुद्ध पाणी पिण्याच्या बाबतीत. आपण कोणतं पाणी पितो तर लाखो लोकांच्या संडासचं पाणी गटारीमध्ये जातं, ते ओढ्यात जातं, मग त्या नदीत येतं. आपल्याकडे फिल्ट्रेशन व्यवस्था होत नाही, फक्त क्लोरिनेशन केलं जातं, ढवळलं जातं, पाईपवरून येतं, शुद्ध समजतं आणि पितो. म्हणजे प्रत्यक्षात काय पितो, लाखो लोकांच्या संडासचं पाणी पितो. आणि कारखान्याने सोडलेली विषारी रसायने पण असतात आणि
प्रेतं सडलेले पण त्यात असतात. बरोबर. कारण ओढ्यामध्ये आणि नदीमध्ये काही कमी जनावरं मरत हो नाहीत. बरोबर आहे. ते जनावरं मरतात, ते तुकडे होतात, ते कुजतं आणि हे सगळं कुजलेलं पाणी आपल्या पोटामध्ये जात असतं. म्हणजेच काय होतं की आपण मेंदूला बधीर करतो. डॉक्टर लोक जसं ऑपरेशन करताना वेदना होऊ नयेत म्हणून ऑपरेशन करतात आणि आपण काय करतो, वेदना होऊ नयेत म्हणून आपण डोळे झाकतो आणि पितो. तर हे आपण थांबवलं पाहिजे. मेंदूला वेदना दिल्या पाहिजेत. आम्ही मेंदूला वेदना दिल्या आणि महानगरपालिकेच्या पाण्याचं कनेक्शनच आम्ही घेतलं नाही. कारण आम्हाला माहिती आहे की महानगरपालिकेचं पाणी कसलं येतं ते. तर आम्ही जे साठवतो ते एका दिवसाला एका व्यक्तीला साधारणतः 3 ते 4 लिटर पाणी लागतं. 5 माणसाचं कुटुंब असल्यामुळे 15 ते 20 लिटर लागेल. आपल्याकडे जूनला पाऊस चालू होतो आणि ऑक्टोबरपर्यंत पाऊस असतो. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरी पाणी काढलं तर सुद्धा पाऊस पडत असल्यामुळे टाकीत पाणी भरत असतं. म्हणजे ऑक्टोबर एंडला टाकी भरलेली मिळते. उरलेल्या 200 दिवसासाठी अंदाजे पाणी साठवलं पाहिजे. आणि 200 गुणिले 15 ते 20 म्हणजे 3 ते 4,000 लिटर. एक पावणा झाला तर 5,000 लिटर. म्हणजे 5,000 लिटर टाकी असेल पाण्याची तर वर्षभर शुद्ध पाणी पुरवठा मिळू शकतो आपल्याला. फक्त दक्षता काय घ्यायची की कचरा पाण्यात जाऊ नये. म्हणजे तो कुजतो आणि पाण्याला वेचतो म्हणून एक फिल्टर वापरायचा. आणि पाणी बंदिस्त टाकीत साठवलं की कोणत्याही प्रकारची जंतूंची वाढ त्याच्यामध्ये होत नाही. कारण प्रकाशाशिवाय कुठल्याही जीवाची वाढ होत नाही हे आपण सायन्स शिकलेलं आहे आणि हेच सायन्स इथं वापरलेलं आहे. असं जर प्रत्येकाने केलं तर कोणत्याही प्रकारच्या म्हणजे दूषित पाण्यापासून होणारे जे आजार आहेत ते टळतील. साथी उद्भवण्याचं ते सगळं थांबेल आणि आपल्याला देखील समाधान मिळेल आपण शुद्ध पाणी पितो म्हणून. तर हे सगळं आम्ही जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. आमचा मुख्य टार्गेट आहे तो शालेय गट. कारण एकदा शाळेतली मुलं जर शिक्षित जर झाली तर आपोआपच मग कुटुंब देखील ते शिक्षित होईल आणि बाकीचे लोक देखील अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. हे आमचे जनस्वास्थ्य दक्षता समितीचं काम. सर मला वाटते मगाशीपासून आपण बोलतोय तर मला सर्वात वाटतं की बदलाच्या अपेक्षेपेक्षा आपण स्वतःमध्ये बदल करणं हेच महत्त्वाचं असं मला वाटतं तुमच्या बोलण्यात. बरोबर आहे. म्हणजे स्वतः जागं झालं पाहिजे आणि इतरांना जागं करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे तत्व प्रत्येकाने. आणि निसर्ग एवढं देतो तर निसर्गाचा वापर केला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. आणि आमचं इथलं काम हे 4 सूत्रीवर काम चालतं. एक म्हणजे कचरा माझा आहे तो मी दुसऱ्याला देणार नाही. म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती आणि फळझाडे लागवड, भाजीपाला लागवड. दुसरं सूर्यकिरण देखील माझे आहेत, माझ्या घरावर पडणार. जरी घर भाड्याचं असले तर सुद्धा आपण त्या महिन्याचं भाडं देत असल्यामुळे मालकी त्या महिन्याची आपलीच असते. मग त्या घरावर पडणार ऊन का वाया जाऊ द्यायचं. ऊन वाया जाऊ देतं म्हणजेच काय, वनस्पतीची पानं सूर्यकिरणापासून अन्न आपलं गोळा करतात आणि तेच आपल्याला देतात. म्हणजेच सूर्यकिरण आपण गोळा केले पाहिजे. तसं आपल्या घरावर पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा माझा आहे, तो वाया जाऊ देणार नाही. म्हणून हे पाणी गोळा केलं पाहिजे. आणि जसं आपण प्यायला वापरतो तसंच पाणी आपल्याला जमिनीत पण मुरवलं पाहिजे. आपल्याला बँकेमध्ये समजा आपल्याकडे पैसा आहे तो संपला तर बँक आपल्याला देणार नाही. बरोबर. कर्ज काढले तर सर त्याला तारण दिलं पाहिजे आणि आज नाही उद्या ते फेडलं पाहिजे. मग एक व्यक्ती दिवसाला 140 लिटर पाण्याचा वापर करते. 140 लिटर पुन्हा पाणी आपण निसर्गाला देतो का. तर हा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. जर आपण देत नसेल तर पाण्याचा वापर करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे आणि हा अधिकार कधी पोचतो तो पुन्हा निसर्गाला तो दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्याला जगलं पाहिजे आणि हे प्रबोधन केलं पाहिजे. हे काम तिथं चालतं. नाही सर, मला असं वाटतं की जेव्हा खरंच एक जागरूक एक नागरिक असेल ना तर तो खूप 4 जणांना वेगळ्या पद्धतीने शिकवू शकतो आणि समजवू शकतो. सर तुमचे मनापासून आभार की आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं.
आता आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत. आपलं पूर्ण नाव सांगा. अलका दीपक देवलापूरकर. आणि तुमचं कामही सांगा, तुम्ही काय काम करता नक्की. मी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये इन्चार्ज सिस्टर म्हणून ऑपरेशन थिएटरला काम करत होते. आत्ता सध्या रिटायर आहे आणि सध्या टेरेस गार्डनचं काम करते. आणि ते सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी तर आता आपण मस्तपैकी गप्पांना सुरुवात करूया. आजकाल म्हणजे वाढतं शहरीकरण होत चाललंय, तर टेरेस गार्डन ही मोठी संकल्पना आहे. पण हे आपल्या सोबत म्हणजे आपल्या घरापासून सुरुवात करावं असं का वाटलं? कुठल्याही कामाची सुरुवात करताना स्वतःपासूनच करावी असं मला वाटतंय आणि ती सुरुवात आम्ही केलेली आहे. तर टेरेस गार्डनची ही कल्पना 2003 सालाला आम्ही घर बांधताना आमच्या मिस्टरने दीपक देवलापूरकरने, त्यावेळेला घर हे पर्यावरणपूरकच पाहिजे. जेवढं निसर्गापासून आपल्याला मिळतं ते आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ते घेण्याचा ह्या घरामध्ये प्रयत्न आहे. आणि हे तुम्ही टेरेस गार्डनचा विषय काढलेला आहे, तर टेरेस गार्डन हे मोठ्या झाडाखाली लहान झाडं येत नाहीत. त्या ह्याने आम्ही टेरेस गार्डनचा उपक्रम करत आहोत. उपक्रम केला, पण त्याची सुरुवात 2003 पासून झाली असं तुम्ही आता उल्लेख केला. पण पहिला कुठलं असं आलं की बियाणं शोधणं किंवा त्या सगळ्या गोष्टी करणं, तर त्याची तुम्ही तजवीज कशी केली की सगळं सामान गोळा करणं कायसाठी, की कुठल्या ऑनलाईन बघितलं का कुणाचं मार्गदर्शन घेतलं की आपल्यासोबत टेरेस गार्डन घरी सुरू करावं, यासाठी कुणाचं मार्गदर्शन वगैरे घेतलं का? नाही, ह्याला मार्गदर्शन घेण्याची गरज नसते. तर मुळातच आपण झाडे लावा झाडे जगवा हा आपला संकल्प असतो, म्हणजे केलेला असतोय. आणि झाडाची आवड पाहिजे, त्याला शेती करण्याची आवड पाहिजे. थोडंसं बियाणं आपण गोळा कुठेही गेलो तर गोळा करण्याची आवड पाहिजे. आपल्या एखादं झाड लागलं तर त्याला मिरचीचं झाड लागलं तर मिरच्यापासून आपण मिरच्या कशा आल्या, आपल्याला 2 जरी आल्या तर जेवणामध्ये जे घालतो त्याचा किती आनंद आपल्याला होतो त्यावेळेला, फार आनंद होतो. आपल्या हातानं लावलेल्या एखाद्या झाडाचं आपण काहीतरी करून खातो त्यावेळेला खूपच आनंद होतो. आणि आपण आजकालच्या फ्रेश असतं ते सगळं, म्हणजे एक आपण बी पेरतो आणि ते एक त्यातलं अंकुर फुटून एक आपल्याला त्याचं झाड फळ मिळतं, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आतापासून तुम्ही सांगताय, पण नोकरी करत होता, घर काम करत होता आणि टेरेस गार्डन, तर या 3 जबाबदाऱ्या सांभाळताना कधी कधी दमछाक झाली का, की अरे खूप करावं लागतंय, असं तरी थकवा आला होता का? नाही, हा सगळा घरच्यांचा सपोर्ट आहे. सकाळी माझी 7 ते 2 ड्युटी असायची. त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास वगैरे, आता काय मुलं मोठी झालेली आहेत. आणि कामाची आवड असली की त्यातनं सवड ही नक्कीच मिळते. त्यामुळे टेरेस गार्डनसाठी एक तास तरी लागतोच किमान. पाणी घालणे, त्याला मशागत करणे, काही फळं आलेली काढणे, आपल्या घरासाठी काही रोजची भाजी असते ते घेणे, हे लागतंच. आणि तुम्ही जेव्हा हे सगळे बियाणं करता आणि त्याचं तुम्ही एक खतही करता, तर तीही प्रोसेस आम्हाला सांगा, की तुम्ही सगळा तो भाजीपाला मधला जो गवत असतं काय असतं तीही प्रोसेस आम्हाला सांगा, की खत निर्मितीची ती प्रोसेस आम्हाला सांगा. तर आमचं हे घर आहे पर्यावरण पूरकच आहे. आमचा कचरा, घरातला जो कचरा काय आहे त्याचे सगळे आम्ही विभागणी करतो. जो कुजणारा कचरा असतो तो वेगळा ठेवतो, न कुजणारा कचरा आहे तो वेगळा ठेवतो, प्लॅस्टिक वगैरे वेगळं ठेवतो. आणि जो कुजणारा कचरा असतो तो 2 कुंड्यांमध्ये आम्ही ठेवलेला आहे. आणि तो टाकत गेला की त्याच्यामध्ये आपोआपच गांडूळ तयार होतात आणि खत तयार होतं. हे 3 महिन्यातनं एकदा आम्हाला खत मिळतं आणि त्या खताचं आम्ही ह्या झाडांना त्याचा उपयोग करतो. आम्ही असे केमिकलचं खत वगैरे वापरत नाही, ऑर्गॅनिकच आमचं हे सगळी जी पालेभाजी आहे ती ऑर्गॅनिकवर आमच्या खतावरच हे उगवलेलं आहे. आणि सांडपाण्याचा प्रश्न आहे, तो सांडपाणी मी गटारीत न टाकता आम्ही शोषखड्डे पहिला घर बांधतानाच आम्ही केलेलं आहे. त्या शोषखड्ड्यामध्ये ते पाणी जिरवलेलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, वरच्यावरच पाणी झेलल्यामुळे आम्ही ते रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प तयार केलेला आहे. पशुपक्ष्यांसाठी घरटी तयार केलेली आहे. ते तर आम्हाला संध्याकाळच्या वेळेने किंवा पहाटेच्या किलबिलाटानं गजबजलेलं असतं आणि छान वाटतं. आणि घराभोवत्यानं 24 प्रकारची फळझाडं आहेत. फळझाडं असल्या कारणानं ती एखादं फळ आलं आणि ते खाताना केवढा आनंद होतो. भाजी तर आम्ही मांसाहारी असल्या कारणानं आठवड्यातनं 2 दिवस आमचे नॉनव्हेजमध्ये जातात, 5 दिवस व्हेजमध्ये असतं. तर टेरेस गार्डनचा आम्हाला 365 दिवस उपयोग होतो.
म्हणजे आम्ही केवढी तरी भाजी म्हणजे आमच्या मेहनतीची भाजी आम्ही खाऊ शकतो. म्हणजे तुमच्या मेहनतीचं फळ असतं ते तुम्ही आवडीनं खाता असं वाटतं. आत्तापासून तुम्ही टेरेस गार्डन बद्दल सगळा उल्लेख करताय, पण एक गार्डन आहे किंवा एक सगळ्या गोष्टी आहेत, आपण म्हणतात ना की लहान मुलासारखं रोपांची पण काळजी घ्यायला लागते, बारीक सारीक गोष्टींची. तर तुम्हाला सर्वात टेरेस गार्डन मधला आवडता क्षण कुठला होता की तुम्हाला वाटलं अरे खरंच खूप चांगलं आपण काम करतोय आणि तो आनंद आपल्यापर्यंत ते समाधान मिळालं, असा कोणता क्षण आहे का? आमच्याकडे एकदा आम्ही टेरेस गार्डन करताना एक ड्रॅगन फ्रूटचं झाड लावलेलं. हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे हे आम्हाला माहितच नव्हतं आणि ते झाडाला फळ लागलं आणि त्याला पहिला कुठलंही फळ लागलं की वास सुटतोय आणि ते वास सुटत होता. मी सारखं येऊन बघायचं ह्या झाडाला काय लागलंय आणि नंतर ते ड्रॅगन फ्रूट एक महिन्यात ते पिकलं आणि मोठं झालं आणि ते इतकं चविष्ट होतं आणि ते खाताना इतका आनंद वाटला की म्हणजे ड्रॅगन फ्रूटचं पहिलंच फळ ते. बाकी आमच्याकडे सीताफळ, रामफळ वगैरे भरपूर लागतात. तेही खाताना आपण पिकवलेली फळं खाताना कधीही आनंद आहेच. आणि हापूस आंब्यामध्ये हापूस आंबा तर भरपूर लागतो, केशर आंबा भरपूर आहे. आम्हाला त्या काळामध्ये आंबा विकत आणायला लागत नाही. आत्ता आमच्याकडे तोरं पडलेली आहेत. अच्छा अच्छा, म्हणजे उन्हाळ्याला इकडे यायला एकदा वेळ द्यायला पाहिजे असं वाटतं. तर मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही टेरेस गार्डन बद्दल इतकी सगळी आम्हाला माहिती सांगितली. आणि म्हणता ना की आपण गोष्टी मनापासून करतो त्याचं कामाचं समाधान ते तुमच्या चेहऱ्यावरून दिसून येतं. तर मी श्रिया आता चाय विथ गप्पामध्ये इथेच थांबतीये, तुमचा निरोप घेतेय. पण तुम्ही काय करायचं आहे, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का तुम्हाला तर माहितीये इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.